बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। शेतीपंपासाठी दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळावी या मागणीसाठी सामोडे येथील शेतकरी व राजकीय पदाधिकारी आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले। वारंवार आश्वासने देऊनही वीज पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी सकाळी पिंपळनेर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर 10 वाजता आंदोलन केले। गेल्या 2-3 वर्षापासून सामोडे परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे। आधी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धाडणे सब स्टेशन काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते। मात्र आता धाडणे सोबत स्टेशन कार्यान्वित होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे। अपुरा पुरवठा 8 तास ऐवजी केवळ 6 तास वीज दिली जाते। खंडित पुरवठा 6 तास पैकी केवळ 2 तास वीज सुरळीत असते। उर्वरित 4 तास वीज सतत ये-जा ट्रिप करत असते। पिकांचे नुकसान, अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। सामोडे येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा वाढता जोर पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। येत्या 2-3 दिवसात योग्य नियोजन करून 8 तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले। या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असले तरी शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनाला सामोडे गावातील शेतकरी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मचारी 7-8 जणी फक्त रातना 12-1 आमना एरिया यांनी राजकारी काढू तरी आता सगळं समजते आम्हाला। म्हणणं ऐकून सामोडाच का अशा करण्यात सामोडा सर्व सामोडाला सामोडालाच का शब्दाचा शब्द आम्हाला आजपासून फक्त 8 तास लाईट पाहिजे आणि रात्रीची सिंगल फेस पाहिजे आम्हाला। रात्रीचा प्रॉब्लेम जास्त आहे आम्हाला। बिबटे आणि जंगली प्राणी आम्हाला फार त्रास आहे त्यांचा। कशी येईल काय नाही तर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करू, रस्ता रोको करू, एमएससीबी राहील। याला आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या